काय ना इथं काय काय म्हणतात त्याला ग लापशी आई करायला लागली खास माझ्यासाठी म्हणजे माझ्या नानाने सगळ्यांनाच मिळतंय तरी नाही ना भाजून घेतली इथं दाखवायचा होता व्हिडिओ तर आता त्यात काय काय टाकणार का इथं बघा इथं पाणी ते ठेवलंय चुलीवर अजून आहे मस्त पैकी होय काय हम्म बघा आमची आई आजारी पडली त्यामुळे आमच्या आईचा असा आवाज यायला लागलाय गोळ येईल दोडन अजून काय हा तरी माझ्यासाठी करायच लागली मी एवढं काम करून जाऊ दे म्हणलं त्याला म्हणलं तेवढं बसून बसून तेवढंच कर बाकीचं माझी मी करते दिस मी काढला आमच्या मी पटदिसनच काढला म्हणजे काही म्हणलं नाही तर मला पण मी तेवढ्यातच आपला आरसाटा बघितला आणि काढला तरी लिपस्टिक पुसायची होती मला पुसली होती पण अशी लागली आमच्या आईचं काही नसतंय वडिलाचं लय असतंय भीती म्हणजे भिवून राहिलेलंच बरं असतं आहे का नाही तर इथं तवा ते ठेवलाय आणि इथं पिठते मळून घेतलंय आणि मस्तपैकी अशी वांगीची भाजी करते एवढ्या चपात्या लाटून घेते आणि आपला निवांत झाला आहे ना आज सगळ्याला एकादशीच्या सगळ्याला हार्दिक हार्दिक शुभेच्छा बरं का तर मी काल तायडाला इथे ड्रेस आणला कसं दिसते हा बरं वाटतंय का तर जीन्सची पॅन्ट ती आणलाय तर सकाळ सकाळ ती म्हणतात दोन येणे तिच्या तर आज पूर्ण जयंत तर त्यांची पूजन होतं वाटतं तेवढंच तर मी हिच्या कानातल्या त्या गळ्यातल्या लवचं कानातलं घातलंय मी नको म्हणतो होतं माझ्या तर ठेवलं तर रेंगा पण ठेवले आहे ना काय की रत्नप्रभादेवी मोहिते पाटील रत्नप्रभादेवी मोहिते पाटील जयंती अक्कासाहेबांची शाळेचा संस्थापक शेंगदाणा फोडलं तर नानी सगळं काय आता याला एवढं उतो घालू नका मावशीला तर आमच्या तिथं आईच्या इथं ते हे आले ते काय आहे ते मेकॅनिकलच म्हणते ते इथं काय ना दादा तुम्हाला मेकॅनिकलच की हा गॅस नीट करणार त्यांना मेकॅनिकल म्हणते ते तर ते आले ते तर ते सांगते तर मावशी त्याच्यावर लय उतू घालवू नका कारण का लय दिवस झाला आईचा गॅस बंद होता त्यामुळं अगं ताई तुला ती बघून आलंय तसं ग मी कुठल्या गावचं आहे होय माहेश्वरवरून आला का तर बघा ही आईची शिगडी आहे आणि त्याला ही करते ते आणि तुम्हाला पेट्रोल जाऊन तुम्हाला परवडतंय का कधी परवडत कधी परवडत नाही हा तसं बी आहे का तर आमच्या आई लगेच ओळख सांगते की तिची लेख दिली म्हणजे माझे बहीण किती तर आहे म्हणून तर इथं आता ही दुसरीकडे राहत असेल आहे ना दादा तुम्ही मी राहायला पुणे नगरला होय तसंच तर म्हणलं 2-4 चपात्या ती करावे तर कोणाला सांगायचं असतं तर सांगा आहे का नाही तुमचा कॉन्टॅक्ट नंबर ते असेल की हा तर चला आता मला 2-4 चपात्या करून न्यायचे त्यांना बांधून म्हणलं थोडंसं काहीतरी शेंग बिंग करावी आणि करावं तर माझा डोळा तुम्हाला काळा दिसेल रात्री नटलेली मी आज काय साबण लावून आंघोळ केली नाही तर म्हणतात की ती साडी आहे ती झेंपर आहे तर मी काय कपडे आणली नाही ती त्यामुळे ती साडी ती घातली आहे
आंघोळ ती करून निवांत बसली. आईची झाली ती भांडी घासायची. तर मी तुम्हाला दाखवते काय माझ्यासाठी खास आणलंय काय नाही. तर बघा ही रेडी मला 2 दिवस झालं भावाने आणून ठेवली इथं. तर मला ही ने म्हणते ती, पण मी म्हणलं मी लेकरं सांभाळत नाही, कारण का तुमची कमेंट तशी आहे बरं का. म्हणजे एका ताईची कमेंट आहे, तर त्या ताईचं पण नाव मी आठवून सांगेन तुम्हाला. की राधी गेली का हिला पण जाऊ वाटतं, गाव फिरवा वाटतं. त्या ही होते तर पैसा नाही म्हणती, पैसा कुठनं आणती कसा आणती. अहो कष्ट करते ती म्हणल्यावर माणसं काय बिगर पैशाचं कोणी राहत नाही, ही पण तुम्हाला माहिती असतं. तुम्ही फक्त आणि तुमची डीपी ती सगळं मी बघितलेलं आहे, कारण का तुम्ही हाय मोठ्या घराण्यातलं, त्यामुळं गरिबांना लय बोलून बी तुम्हाला लय चालत नसतंय, आहे का नाही. त्यामुळं बसते आता इथंच ऊन पण. परत ते दुसऱ्या एक ताई आहे ते तर म्हणते सारखंच लाईव्हला येते. मग ताई तुम्हाला काय अडचण आहे काय की मी लाईव्हला येते सारखं त्याच्या. अहो एकच बाई एका बाईची इज्जत काढत असते, ही नक्की आहे बरं का, 100% खरं, असं काही खोटं नाही. मग आता पैसा पाणी ती नसल्यावर मग लेकरांकडे यायचं का नाही बघायला की काय. हो बाबा माझ्या नशिबात ही एक असं आहे. मग माझा नवरा कष्ट करतोय तिथं कोणी देते ते का नाही, ते का आडवांच ही ती असं तरी नसेल की बाबा काय बोलावून काय नाही तेच मला कळत नाही. तर मला असं सगळ्या ताईंच्या दुसऱ्यांच्या असे चांगल्या कमेंट असते ते, पण फक्त त्यातले दोघी जण तसे आहे त्या की ही सारखीच लाईव्हला एक येते. आणि कालची तर कमेंट एवढी मोठी भली मोठी केली या इंग्रजीत केली, तर मी इथं आल्यावर ताईकडनं वाचून घेतले. कारण का आणि मी तुम्हाला लय बऱ्या सांगितलं की मला मराठीत कमेंट करा, म्हणजे मला कळतं की तुम्ही काय बोलता काय नाही. मला इंग्रजी वाचा येत नाही. की राधी गेली का हिला पण जाऊ वाटतं. अहो शेवटी माझी लेकरं आहे ती, माझी आई बाप्पा आहे ती, मी माझ्या मनाची मालकीन आहे. तुमच्या का पोटात दुखतंय. परत आता असं बोलल्यावर बी तुम्ही म्हणणार की असंच बोलती तसंच बोलती, तुझं कोणी व्हिडिओ बघणार, तुझं कोण हे करणार. पण फक्त खास त्या दोघीसाठी एवढंच, बाकीचं काय नाही. तर प्रत्येक जणाला आनंद मिळतो. तर मी आता सगळ्याचा विषय सोडून ते फक्त तेवढं सांगावं म्हणलं. आणि मी असं नाही की ती तुम्हाला सगळं की तुम्हाला दाखवावं की मला कुठनं पैसा येतो कुठनं नाही. कष्टाचं येणार आहे, फारामचा तर येणार नाही, ही तर नक्की आहे. मी कष्ट करते या. आणि एवढं एक 8 दिवस झालं, मी 8-10 दिवस झालं तेवढं कामाला नाही धंद्याला नाही एवढंच. पण माझा नवरा कष्ट करतोय, नवऱ्यापासून काहीतरी ॲडव्हान्स आणला असेल, मी काहीतरी केलं असेल. कारण का माझी कुणाला ताई मला म्हणजे माझी ताई कुणाला माहिती आहे, कुणाला माहिती नसेल त्याला सांगते की माझी मुलगी